झाल्याची माहिती आहे। इराणी मीडिया प्रेस टीव्हीनेही तसं वृत्त दिलंय। इस्रायलच्या हल्ल्यामध्ये खामेनी ठार झाल्याचा दावा इस्रायल आणि अमेरिकेने केला होता। त्यांचा मृतदेहही सापडल्याचा दावा इस्रायलने केला होता, पण तो दावा इराणी राजवटीने तातडीने फेटाळून लावलेला होता। खामेनी यांचा मृत्यू झालेला नाहीये, त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे असा दावा इराण करत होता। मात्र आता इराणच्या प्रेस टीव्हीने खामेनींचा मृत्यू झाल्याची बातमी दिल्यामुळे इराणने जवळपास मान्य केल्यासारखी स्थिती आहे। इराणमध्ये 40 दिवसांचा शोकही जाहीर करण्यात आलाय। अमेरिकी मीडियाच्या दाव्यानुसार खामेनींच्या घरातील 4 सदस्यांचाही मृत्यू झालाय। त्यात खामेनींची सून, मुलगी, नात आणि जावई मारले गेल्याचा दावा अमेरिकन मीडियाने केला आहे। तर हल्ल्यानंतर एका दिवसातच इराणच्या सर्वोच्च नेते खामेनींचा मृत्यू झालेला आहे। इराणमध्ये 40 दिवसांचा शोकही जाहीर करण्यात आलेला आहे। आता या हल्ल्यानंतर किंवा खामेनींच्या मृत्यूनंतर पुढे काय होणार, आता ट्रम्प आणि इस्रायल नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कालच युद्धाचा भडका उडालेला होता। मोठे हल्ले इराणच्या दिशेने करण्यात आलेले होते आणि त्यानंतर एका दिवसातच सर्वोच्च नेते खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा आता अमेरिकेने केलेला आहे आणि इराणने देखील आता 40 दिवसांचा शोक जाहीर केला आहे। इराण मीडियाने देखील खामेनींचा मृत्यू झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे। तर तेहरानमधील खामेनींच्या घरावरील एअर स्ट्राईकचे फोटो आता जारी करण्यात आलेत। अमेरिकेनं सॅटेलाइट फोटोग्राफ जारी केलेत। याच हल्ल्यात खामेनींचा मृत्यू झाल्याचा अमेरिकेचा दावा आहे। तर आपण हे फोटो पाहतोय, खामेनींच्या घराचे हे सगळे फोटो आहेत ज्यावर अमेरिकेनं आणि इस्रायलने हल्ला केलेला होता आणि या हल्ल्यामध्येच त्यांचं हे घर बेचिराग झालेलं आहे। त्यांच्या घरातील 4 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा होतोय। खामेनींचा याच हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे। अमेरिकेनं हे फोटो जाहीर केलेत। सॅटेलाइट फोटोग्राफ अमेरिकेने जाहीर केलेले आहे। तर इतिहासातील सर्वात निर्दयी माणूस मारला गेला अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे। तर इराणचं भवितव्य तेथील जनतेच्या हातात असल्याचं इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी म्हटलंय। तर खामेनी यांच्या मृत्यूनंतर ट्रम्प यांची ही प्रतिक्रिया आलेली आहे। जगातला सर्वात निर्दयी व्यक्ती मारला गेल्याचं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। तर इराणचं भवितव्य आता जनतेच्या हातात असल्याचं इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी म्हटलंय। तर इराणमध्ये हा मोठा हल्ला केल्यानंतर खामेनींचा मृत्यू झाला आणि या हल्ल्यानंतर या मृत्यूनंतर ट्रम्प यांची ही महत्त्वाची मोठी प्रतिक्रिया आली आहे। तर अमेरिकेच्या खांद्याला खांदा लावून इस्रायल देखील इराणवर जोरदार हल्ले करत आहे। इस्रायलच्या संरक्षण दलांनी इराणच्या 30 ठिकाणांवर हल्ला केलाय। त्यामध्ये अनेक सैन्य ठिकाणांचाही समावेश आहे। त्याच्यावर इस्रायलने हवाई हल्ले केलेत। तर अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे हे हल्ले केलेले होते। अनेक सैन्य ठिकाणांवर हे हवाई हल्ले करण्यात आलेले आहेत। त्यासोबतच इराणमध्ये एका मुलींच्या शाळेवरही हल्ला झाल्याची माहिती समोर येते। इराणचे अनेक लष्करी तळ उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत। याला प्रत्युत्तर म्हणून इराणने देखील काही हल्ले करण्याचा प्रयत्न केला, मात्र अमेरिका आणि इस्रायलच्या या हल्ल्यामध्ये इराणचं मोठं नुकसान झाल्याचं समोर येत आहे। इराणच्या जवळपास 30 ठिकाणांवर इस्रायलने हल्ला केल्याची माहिती समोर येते। तर खामेनींच्या मृत्यूनंतर अमेरिकेच्या लष्करानं मोठा इशारा दिलाय। इराणची नौसेना संपून टाकू असा इशारा अमेरिकेच्या संरक्षण प्रमुखांनी दिलाय। काल ट्रम्प यांनी देखील हा इशारा दिलेला होता की आम्ही इराणची नौसेनाच आम्हाला संपवायची आहे आणि त्या दृष्टीने मोठे हल्ले होताना दिसतात। इराणच्या अनेक लष्करी तळांवर हवाई हल्ले सुरूच आहेत। काल सकाळपासून हे हल्ले सुरू झालेले आहेत आणि त्यामध्ये इराणच्या अनेक लष्करी तळांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर येते। हल्ल्याची दृश्य आपण पाहतोय।
खूप भेदक असा मारा अमेरिकेने केलेला आहे, इस्रायलनं केलेला आहे आणि त्यामध्ये इराणचं मोठं नुकसान झालेलं आहे. जवळपास इराणच्या 30 लष्करी ठिकाणांवर हे हल्ले झालेले आहेत. आम्ही प्रतिबंधित स्वरूपात इराणवर हल्ला करणार आहोत असं अमेरिका आणि इस्रायलच्या मार्फत सांगण्यात आलेलं होतं आणि त्यानुसार अगदी टार्गेट भेदत जे इराणचे प्रमुख लष्करी तळ आहेत त्यांना टार्गेट करण्यात आलं, त्यांच्यावर हल्ले करण्यात आलेत आणि ते बेचिराग करण्याचा आता सपाटाच अमेरिका आणि इस्रायलने लावलेला आहे. तर अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनींच्या मृत्यूनंतर इराणमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात येतोय. इराणमधील कराज शहरामध्ये रस्त्यावर उतरून इराणी नागरिक आनंदोत्सव साजरा करताना पाहायला मिळत आहेत. तर इराणवर अयातुल्ला अली खोमेनींनी गेले अनेक वर्ष एकहाती सत्ता गाजवलेली होती. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर अशा रीतीनं त्यांच्या काही शहरांमध्ये आनंदोत्सव साजरा होतोय.